धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती
धर्माची तो मूर्ती तुझे
पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोडविता तारा मज सोडविता तारा मज सोडविता तारा मज सोडविता तारा कर्म पासून दुसरा
मज सोडविता तारा कर्मापासूनी दुसरा करीसी अंगीकार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुसरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुसरा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारोनी आता प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुधा चरणावरी ठेवून या माथा साष्टांग आता करू दंडवत दुसरे वंदू शारदा ती चतुर्जन
शिवांची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणा वजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे न होय पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जना तया माझे नमन दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती अवघे जन तया माझे नमन दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळ कथा हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे आता हृदयी आपुले चौफाळून या भले वरबळी सौ पाऊले श्री गुरूंसारिखा पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी समचरण सरोजम सांद्रणीला बुदादम जगणनिहित पाणी मण्णनानं तरुण तुलसीमाला कंदर कंजनेत्रम सदय धवलांस विठ्ठल चिंतयामि पांडुरंगा कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो जी ज्ञानेश्वरा.
दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी दास त्याची आस पुरवावी विठाला धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मपासूनी दुस्तरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांच्या गाथेतील 4 चरणाचा साधा सरळ सोपा सर्वांच्या परिचयाचा असणारा गोड असा अभंग तुमच्यासारख्या थोर साधू संत सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून सृष्टीच्या निर्मात्याला तू पाप पुण्याचा अधिकारी असल्याचं तुकोबराय सांगतात. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती तुकोबराय त्या भगवंताला सांगतात. भगवंता पाप असेल पुण्य असेल इथं सगळं काही तुझ्या हातात आहे. कारण धर्म काय अधर्म काय नवे नवे तर या सृष्टीमध्ये तू केवळ धर्माची मूर्ती आहेस. तुझ्याकडे पाप असेल पुण्य असेल सगळं तुझ्या हातामध्ये आहे. म्हणून तू या सृष्टीमध्ये या संसारामध्ये मला या संसारामधून काही कर्मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा तुकोबराय सांगतात या कर्माच्या दुस्तर असणाऱ्या भवसागरापासून मला वाचव. मग तुकोबरायांना विचारलं का भगवंताला वाचवायला सांगतात. तुकोबराय सांगतात जो सृष्टीचा पालन करताय जो सृष्टीचा निर्मित आहे ज्याच्यावरती एवढ्या सृष्टीचा भार आहे त्याच्यावरती माझा एवढासा जीव टाकल्यानंतर काही त्याचं वजन वाढणार आहे का. करसी अंगीकार तरी काय माझा भार तुकोबराय सांगतात भगवंता एवढ्या सगळ्यांचा अंगीकार करतोस मग माझ्या जीवाचा भार तुला होणार आहे का. अजिबात नाही. का होणार नाही कारण तुकोबराय सांगतात या जीवामधला जीवन या जीवामधला जीव जर कोण असेल ना तर भगवंता तू आहेस. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा भगवंता या जीवातला जीव सुद्धा तू आहेस. म्हणून तुम्हाला या संसारात आल्यानंतर या जीवाला तू कर्माच्या भवदुस्तर असणाऱ्या सागरापासून या भवदुस्तर असणाऱ्या संसारापासून वाचव. तुकोबरायांच्या अभंगाचा विचार तर पुढे करायचाच आहे पण त्याच्या थोडासा आधी जर परिहार द्यायचा झाला तर चालू असणारी कीर्तन रूपी सेवा ही गाव पालवण सुतारवाडी आज या ठिकाणी उद्या होणारा श्री विराट विश्वकर्मा प्रभू विश्वकर्मा जयंतीचा उत्सव आणि त्या निमित्तानं त्या पित्यर्थ ठेवण्यात आलेली ही कीर्तनरूपी सेवा ही माझ्यासारख्या पामराला प्राप्त करून दिली. तुम्हा सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने जी उपलब्ध करून दिली म्हणून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देते आणि माझ्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठला धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुस्तरा. या अभंगाचा विचार केला तर तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हा जीवाला धर्म काय अधर्म काय पाप काय पुण्य काय याचं जाणीव करून देत असताना तुकोबराय सांगतात इथं आल्यानंतर प्रत्येक जण इथं आलाय ना तुम्ही बोलत का नाही. मला माहिती आहे तुमचा टाइम झालाय नाही ना मग बोलत चालायचं. तुम्ही आम्ही प्रत्येक जण इथे आलोय मग इथे आल्यानंतर प्रत्येक जण धर्मानेच वागतो का हो. इकडची मंडळी तुम्हालाही बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. इथं आल्यानंतर प्रत्येक जण धर्मानेच वागेल किंवा धर्मानेच वागतो अशी शाश्वती नाही. असं निश्चित आहे हा माणूस धर्मानेच वागतो धर्माच्याच नीतीने चालतो अजिबात नाही. मग महाराज सांगतात इथं आल्यानंतर धर्माशी एकजीव का व्हायचंय धर्माशी एकनिष्ठ का व्हायचंय. कारण महाराज सांगतात धर्म म्हणजे काय हो. धर्म म्हणजे बघा विश्वाची नवे नवे तर अभंगाची नव्हेच तर या सृष्टीची उत्पत्ती सृष्टीची निर्मितीच मुळात कशापासून आहे. फक्त अभंगापुरता धर्म मर्यादित आहे का. धर्म अभंगापुरता मर्यादित नाही.
तुकोबरे ज्या अर्थी धर्माची तू मूर्ती धर्मापासून सुरुवात करतात त्या अर्थी कुठेतरी या सृष्टीची निर्मिती सुद्धा धर्मापासून आहे. तुकोबरे सांगतात मग आम्ही या सृष्टीमध्ये आल्यानंतर आम्हाला धर्म म्हणजे काय माहिती आहे, तर हिंदू, मुस्लिम, शीख, साई, बौद्ध हे आम्हाला काय माहिती आहे, धर्म माहिती आहेत. पण तुकोबरायांना ज्या धर्माची मूर्ती म्हणायचंय ती धर्माची मूर्ती मुळात कुठला जाती धर्म घेतलाय का, कुठल्या जाती धर्माविषयी तुकोबरायांना सांगायचं नाही. मग प्रत्येक माणसामध्ये एक धर्म आहे. तुकोबराय त्या धर्माबद्दल बोलत असताना तुकोबराय सांगतात की इथं आल्यानंतर धर्म कुणाला म्हणावं, तर माऊली सांगतात की इथं आल्यानंतर धर्म कुणाला म्हणायचं, जो एकाच्या आधाराने संपूर्ण तुम्ही आम्ही प्रजा सुरक्षितरित्या वावरते, सुरक्षित राहते, नव्हे नव्हे तर तिला जिथं सुरक्षित वाटतं, ज्या एकाच्या आधाराने ही संपूर्ण सृष्टी सुरक्षित आहे, तो एक म्हणजे काय आहे, इथला धर्म आहे. सुभाषितकारांनी सांगितलंय धर्म म्हणजे काय. महाराज सांगतात की इथं आल्यानंतर तुम्हा मला धर्म म्हणजे काय, तर महाराज सांगतात की इथं आलं आणि धर्म हे जाणून घ्यायचं असेल तर महाराज सांगतात इथं आल्यानंतर हिंदू, मुस्लिम, बौद्ध, इतर कुठलाही धर्म असेल, जाती असेल, तुकोबरायांना त्या जातीबद्दल बोलायचं नाही. तुम्ही आम्ही इथं आल्यानंतर तुम्ही आम्ही कशाच्या मागे पळतोय हो? प्रत्येकाला काय वाटतंय, अहो तुम्हाला काय वाटतंय, प्रत्येकाला इथं आल्यानंतर काय वाटतंय, माझं नाव तुम्हाला नाही वाटत, माझं नाही म्हणजे स्वतःचं नाव मोठं व्हावं असं तुमची अपेक्षा नाहीये का? सगळे शाणे आहात. प्रत्येकाला इथं आल्यानंतर आपल्याला कोणीतरी मोठं म्हणावं, बरोबर आहे की नाही? अहो तुम्ही हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही. प्रत्येकाला इथं आल्यानंतर मला कोणीतरी मोठं म्हणावं, माझं नाव व्हावं, एवढंच नव्हे मला नेहमी विजय म्हणजे यश मिळत जावं. कुणाला हारायची आवड आहे? आपल्या दोघांची समजा एखादी स्पर्धा झाली, तुला हारायला आवडेल? नाही म्हणताय, म्हणजे कोणालाही इथं आल्यानंतर हारायला आवडत नाही का? प्रत्येकाला इथे जिंकायचंय. मग महाराज सांगतात तुम्ही आम्ही जिंकण्यासाठी, तुम्ही आम्ही आपलं नाव मोठं करण्यासाठी धर्मानेच वागतो का हो? नाव मोठं होण्यासाठी तुम्ही आम्ही धर्माच्या रस्त्यावरून चालता चालता कधी अधर्माच्या वाटेला जातो, आपल्याला सुद्धा समजत नाही. मग महाराज सांगतात जर तुम्ही आम्ही धर्माशी एकनिष्ठ राहिलं, धर्माने वागत राहिलो, धर्मनीतीने वागत राहिलो, तर तुम्हा आम्हाला जे नाव मोठं करायचंय ते नाव मोठं होणार आहे. तुम्हा आम्हाला जे यश संपादन करायचंय ते यश तुम्हा आम्हाला मिळणार आहे. नवे नवे तुमची आमची प्रतिष्ठा सुद्धा जगात वाढणार आहे. कधी? जर तुम्ही आम्ही एका धर्माशी एकनिष्ठ राहिलो तर. महाराज सांगतात धर्म विश्वस्त जगता प्रतिष्ठा यतो धर्मो ततो जया. जर तुम्ही आम्ही धर्माशी एकनिष्ठ राहिलो तर तुम्हाला विजय मिळणार आहे, तर तुमची आमची नाव होणार आहे, तुमची आमची प्रतिष्ठा वाढणार आहे, नवे नवे तर तुम्हाला यश संपादन होणार आहे. जर तुम्ही आम्ही धर्माशी एकनिष्ठ असेल तर. जर तुम्ही आम्हीच अनितीने वागलो, अधर्माने वागलो, तर महाराज सांगतात जे धर्म तुमच्या आमच्या रक्षणासाठी स्थापन केलेलं आहे तेच धर्म तुम्हा आम्हाला तुमची आमची हत्या करण्याला सुद्धा कारणीभूत ठरेल. जर तुम्ही आम्ही धर्माने वागलो नाही तर. धर्म ये वो हतो हांती धर्म रक्षती रक्षिता तस्मा धर्म न हंतव्य मानो धर्मो हतवदिता. जर तुम्ही आम्ही धर्माचं पालन केलं तर धर्म तुमचं आमचं रक्षण करणार आहे, पण तुम्ही आम्ही जर अधर्माने वागलो तर तोच धर्म तुमचा आमचा एक दिवशी काय करणार आहे, नाश करणार आहे. मग महाराज सांगतात इथं आल्यानंतर धर्म सहसा कोणाला कळत नाही. कुणाला धर्म कळत नाही? तुम्हाला धर्म कळतो? पाठची मंडळी धर्म कळतोय का? नाही म्हणताय? डोक्याला हात लावायचं कारण नाही. धर्म तुम्हा आम्हाला माहिती आहे का? तुम्हा आम्हाला धर्म निश्चितच माहिती आहे, फक्त तुम्ही आम्ही धर्माने वागत नाही, धर्माचं पालन करत नाही. बघा धृतराष्ट्र माहिती आहेत सगळ्यांना, इथले सावर्ड्यातले, बरोबर ना? धृतराष्ट्र कुठले आहेत? सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा बोलायचं नाही. सांगतात
की धर्म कोणाला कळत नाही. बघा तुम्ही आम्ही सगळेजण कसे आहोत, जाणते आहोत, आपल्याला धर्म कळतो, मग कुणाला धर्म कळत नाही. तर भीष्माचार्य सांगतायत की धृतराष्ट्राला सांगतायत की 10 लोकांना धर्म कळत नाही. आपण त्या 10 मध्ये बसतोय काय बघा, बघताय ना? आधी सांगू दे तरी. सांगितल्यानंतर बघा आपण त्या 10 मध्ये म्हणतो की आपल्याला धर्म कळतो. महाराज सांगतात इथं आल्यानंतर 10 लोकांना धर्म कळत नाही. दशधर्म न जानंती धृतराष्ट्र निबोधतान. धृतराष्ट्राला भीष्माचार्य सांगतायत 10 लोकांना जगामध्ये धर्म कळत नाही. कुठल्या? मत तुम्ही मोजताय, मी सांगते, किंवा तुम्ही सांगा मी मोजते. काय करूया? मी सांगते तुम्ही मोजा. दशधर्म न जानंती धूर्तराष्ट्र निबोधतान. मत प्रमत्त उन्मत्त श्रात क्रुधो बुभुक्षित त्वरमानच्च लुब्धस्त भीत कामीच. ते दशा किती झाले? 10. कोण कोण? 10 लोकांना धर्म कळत नाही. मग कुठल्या 10 लोकांना कळत नाही? तर बघा, मत प्रमत उन्मत्त श्रात क्रुधो बुभुक्षित त्वरमानच्च लुब्धस्त भीत कामीच. ते दशा. मत म्हणजे काय? तर माजलेल्या लोकांना धर्म कळत नाही. पुढे महाराज सांगतात मत प्रमत म्हणजे वेड्या लोकांना धर्म कळत नाही. उन्मत्त म्हणजे व्यसनाच्या अधीन गेलेल्या लोकांना धर्म कळत नाही. मत प्रमत उन्मत्त श्रात, श्रात म्हणजे तहानलेल्या माणसाला धर्म कळत नाही. श्रात. क्रुधो म्हणजे काय? रागात असलेल्या माणसाला धर्म कळत नाही. बुभुक्षित म्हणजे भुकेल्या माणसाला धर्म कळत नाही. मत प्रमत्त उन्मत्त श्रात क्रुधो बुभुक्षित त्वरमानच्च म्हणजे घाईत असलेल्या माणसाला धर्म कळत नाही. त्वरमानच्च लुब्धस्त म्हणजे लोभी माणसाला धर्म कळत नाही. भीत म्हणजे घाबरलेल्या माणसाला धर्म कळत नाही. आणि कामीच म्हणजे वासनेच्या अधीन गेलेल्या माणसाला धर्म कळत. आपण बसतो यात नाही, आपणच ठरवायचं. महाराज सांगतात 10 लोकांना धर्म कळत नाही म्हणजे वेड्या लोकांना धर्म कळत नाही, माजलेल्या लोकांना धर्म कळत नाही, व्यसनाच्या अधीन गेलेल्यांना धर्म कळत नाही, तहानलेल्या, घाबरलेल्या, भुकेलेल्या, घाईत असणाऱ्या, लोभी माणसाला, भीती असणाऱ्या माणसाला, घाईत असलेल्या माणसाला, लोभ असलेल्या माणसाला धर्म कळत नाही. वासनेच्या अधीन गेलेल्या माणसाला धर्म कळत नाही. मग तुम्ही आम्हाला धर्म कळतोय की नाही? धर्म कळतोय. नवे नवे तर जगाची उत्पत्ती, नवे नवे देवाची जी तुमच्या आमच्यासाठी अवतार झाले, ते अवतारच मुळात धर्माचं रक्षण करण्याकरता झालेले आहेत. झालेत की नाही? धर्माचं रक्षण व्हावं यासाठी काय झालंय? भगवंताचे अवतार झालेले आहेत. विठ्ठला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. इथं भगवंताची नवे नवे अवतार जे झाले ते अवतारच मुळात कशासाठी झालेत? धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताचे अवतार झाले. मग 10 लोकांना धर्म कळत नाही, आम्ही या 10 मध्ये बसत नाही. मग महाराज सांगतात धर्म काय आहे ना, हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर तुम्हा आम्हाला शिक्षण प्रणालीमध्ये तुम्हा आम्हाला सगळं ज्ञान दिलं जातं, पण इथं तुम्हा आम्हाला धर्माचं ज्ञान दिलं जात नाही. खऱ्या अर्थाने आजच्या विद्यार्थ्यांना जर धर्माचं ज्ञान दिलं, धर्माचं म्हणजे कुठलं त्यांना सांगायचं नाही हा हिंदू धर्माचा आहे, तो बौद्ध धर्माचा आहे, तो अजून कुठल्या धर्माचा आहे. महाराज सांगतात या बौद्ध धर्माबद्दल, या हिंदू धर्माबद्दल, या मुस्लिम धर्माबद्दल तुकोबरायांना मुळात बोलायचंच नाहीये. मग तुकोबरायांना कुठल्या धर्माबद्दल बोलायचं आहे? तर धर्माचे मुळामध्ये 4 प्रकार पडतात. सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परमधर्म. मग महाराज सांगतात इथं आल्यानंतर तुम्हा मला सामान्य धर्म जाणायचा आहे, इथं आल्यानंतर तुम्हा मला विशेष धर्म जाणायचा आहे, परधर्म जाणून घ्यायचा आहे आणि परमधर्म जाणून घ्यायचं आहे ना. अहो तुम्हाला माहिती करून घ्यायची आहेत ना. तुम्हा आम्हाला धर्म म्हणजे एकच माहिती आहे, हिंदू धर्म, बौद्ध धर्म, मुस्लिम धर्म, बरोबर आहे ना.
पण महाराज सांगतात हे धर्म नाही आहेत. धर्म म्हणजे काय आहे तर विशेष धर्म, सामान्य धर्म, परधर्म आणि परमधर्म. विठ्ठल विठ्ठल. महाराज सांगतात मग इथं आल्यानंतर बघा तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. धर्माचे किती प्रकार केले? 4 प्रकार केले. सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परमधर्म. सगळ्यांनी लक्षात ठेवा. मग पहिल्या धर्माचा जर विचार केला तर पहिल्या धर्मामध्ये का तुम्हाला एवढा धर्माचा विचार करावा लागतोय? कारण महाराज सांगतात ज्या संसारामध्ये तुम्ही आम्ही गुंतून राहिलेलो आहे त्या संसारात तुम्हाला धर्म कळत नाही, त्या संसारामध्ये तुम्हाला नीती कळत नाही, त्या संसारामध्ये तुम्हाला चांगलं काय वाईट काय हे कळत नाही, म्हणून तुम्हाला धर्म शिकवावा लागतो. मग महाराज सांगतात धर्माचे 4 प्रकार पडले. त्या धर्माच्या 4ही प्रकारांचा विचार तुम्हाला करायचा आहे. पण त्या धर्मामध्ये पहिला धर्म सांगितला तो म्हणजे सामान्य धर्म. तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांना आज आपल्या मुलाबाळांना सामान्य धर्माचं ज्ञान देणं गरजेचं आहे. मग या सामान्य धर्मामध्ये धर्म म्हणजे नेमकं काय हो? धर्म नेमकं म्हणजे काय? बघ महाराज सांगतात सामान्य धर्माचा तुम्ही आम्ही विचार करतोय. या धर्माचे प्रकार किती सांगितले? बघा पोरं बोलतायत, तुम्ही काय बोलत ना? तंबाखू आहे काय? धर्माचे प्रकार किती आहेत? 4. आपण पाहतोय कुठला? पहिला धर्म आहे सामान्य धर्म. त्या सामान्य धर्मामध्येही 4 उपघटक आहेत. त्या उपघटकाबद्दल जर बोलायचं झालं तर त्या सामान्य धर्मामधले 4 उपघटक बघा. पहिला उपघटक आहे तो म्हणजे सदाचार. सदाचार म्हणजे काय? तुम्ही आम्ही समाजामध्ये वावरत असताना तुमचे आमचे जे आचरण आहे, जे तुमचे आमचे विचार आहेत ते म्हणजे काय आहे? ते म्हणजे काय आहे? सदाचार आहे. तुम्ही आम्ही समाजामध्ये वावरत असताना कसं वावरतोय, कसं उठतोय, कसं बसतोय याचं निरीक्षण कोण करतंय? संपूर्ण समाज करतोय. महाराज सांगतात इथं आल्यानंतर सदाचार म्हणजे काय तर चांगले विचार, चांगला आचार आणि चांगलं वर्तन म्हणजे काय आहे? सदाचार आहे. शांडिल्य ऋषींनी सांगून ठेवलंय अनाचारीन मालिन्य अत्याचारीन मूर्खता आचार विचार योग्य सदाचार सौच्यते. म्हणजे सदाचार म्हणजे काय? ज्याचा आचार आणि ज्याचा विचार योग्य आहे ते म्हणजे काय? सदाचार. सदाचार म्हणजे तुमचं आमचं समाजामध्ये असणारं आचरण. पुढे दुसरा उपघटक सांगतात अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? तुम्ही आम्ही गटारीला जे करतो ती काय आहे? ती काय? तुम्ही आम्ही म्हणजे आम्ही नव्हे. ती काय झाली? पशुची हिंसा झाली. त्याच्या उलट म्हणजे काय आहे? अहिंसा म्हणजे धर्म आहे. अहिंसा म्हणजे काय? मग अहिंसा फक्त चाकू सुऱ्यांनी कोयत्यांनीच होते का? अहो मारणं, दुसऱ्याचा घात करणं फक्त शस्त्रांनीच होतो का? या वाचेने सुद्धा दुसऱ्याचं वाटोळं करता येतं की नाही? तुम्ही नाही करत? मग तुम्ही खूप चांगले आहात. आमच्या तिकडं समजा एखाद्याचा बैल, आमच्याकडं मुळात एकच बैल आहे. आमच्या अख्ख्या गावामध्ये एक बैल आहे आणि तो एक बैल म्हणजे मला तिथल्या बैलाचं सांगायचं नाही. त्या एक बैल कुठेही गेला ना तरी त्याला कोणी बोलत नाही, कारण गावात औषधापुरता एकच आहे. पण तुमच्या आमच्या ठिकाणी बघा जिथं जास्त संख्या आहे तिथं जर तुमची आमची शेतीवाडी आहे आणि अशा ठिकाणी जर बैल गेला ही मंडळी गप्प बसेल. आपलं काय? अहो इकडच्या बायका बोलत नाही. म्हणजे तुम्ही आम्ही त्या बैलाला चांगलं बोलतो का हो? बरं झालं सर्जा आला असा खा खा. माझी वांगी खाऊन झाली ना की भेंडीचं झाड आहे ते सुद्धा बोलतो? नाही बोलत का? एक झाड खाल्लं ना आपण जिचा बैल आहे तिला सांगतो सगळ्याचा. एक झाड खाल्लंय पण सगळ्याचा वाटोळ लावलाय. अगं एवढंच जर सांभाळत नवत नसेल तर वाघाच्या गावंडावर येऊन बांधा. म्हणजे तुम्ही आम्ही सुद्धा त्या जनावराची काय करतो? हिंसा करतो. पण ती हिंसा शस्त्र उचलल्यानेच होत नाही, वाचेने सुद्धा हिंसा होते. एवढंच नव्हे, दुसऱ्याने गाडी घेतली की आपल्या पोटात काय होतं? म्हणजे ही सुद्धा काय आहे?
दुसऱ्याचं चांगलं चांगलं होत असेल आपल्याला पाहावत नाही पण म्हणताय, आपल्याला पाहावत नाही म्हणजे तुम्ही आम्ही जरी वाचेने आपण तुम्ही आम्ही काय बोलतो या मुखातून, एक गाडी घेतला आणि बरं झालं, पेढा नाही आम्हाला दिला पेढा दिल्यानंतर सासऱ्याने घेतला नसेल, सासून घेतला नसेल, 2 नंबरचा मान. पेढा तर खातोय पण मनामधून काय करतोय, त्याच्याविषयी वाईट चिंतोय. म्हणजे महाराज सांगतात हिंसा ही फक्त शस्त्रानेच होत नाही, दुसऱ्याला मारलं म्हणजे हिंसा झाली अशातला भाग नाही. तुम्ही आम्ही वाचेने सुद्धा हिंसा करतो आणि तुम्ही आम्ही मनाने सुद्धा हिंसा करतो. महाराज सांगतात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं अहिंसा म्हणजे काय तर कोण्याही जीवाला वाचेने मनाने शरीराने दुखापत न करणे म्हणजे अहिंसा. आणि जगाची सुखदेशे शरीरे वाचा मानसे रहाटणे ते अहिंसे रूप जाणा. माऊली सांगतात अहिंसेचं रूप काय आहे, आपण वाणीनं शांत राहणं, मनामधून दुसऱ्याबद्दल समाधान व्यक्त करणं आणि शरीरानं तर त्याच्यापासून लांब राहणं म्हणजे काय आहे, अहिंसा आहे. पण तुम्ही आम्ही हिंसा नुसती फक्त मनातून होत नाही, हिंसा शस्त्र उचलल्याने होत नाही. मग हिंसा म्हणजे काय सांगितलंय महाराज सांगतात, तुम्ही आम्ही बघा शेजारी शेजारणी 5 जणी मैत्रिणींचा ग्रुप आहे काय, बोलत चला 5 जणी मैत्रिणींचा समजा ग्रुप आहे, 5 जणी काय करतात, 4 जणी हजर आहेत, 1 गैरहजर आहे. चर्चा कुणाबद्दल होते हो, तुम्हाला कसं माहित? 5 जणींचा ग्रुप आहे, 4 जणी हजर आहेत, चर्चा कुणाबद्दल, जी गैरहजर आहे ना तिच्याबद्दल. दुसऱ्या मीटिंगला ती आली, दुसरीच गैरहजर झाली तर चर्चा कुणाबद्दल, तिच्याबद्दल. महाराज सांगतात इथं आल्यानंतर याची त्याची निंदा करणं म्हणजे सुद्धा काय आहे, त्या जीवाची हिंसा करणे. निंदेसारखं दुसरं पाप नाही. तुम्ही आम्ही करतो की नाही हो निंदा, आता हो बोला. मग जर तुम्ही नसेल आपण काय नॉनव्हेज खात नसेल, मच्छी मटण खात, पण महाराज सांगतात जर तुम्ही आम्ही दुसऱ्याची निंदा करत असो तर त्या आपल्यासारखा पापी दुसरा तिसरा कोणीच नाही. परधर्म श्रुती बदिती अहिंसा, परधर्म श्रुती बदिती अहिंसा. परधर्म श्रुती आहेत ना ती अहिंसेबद्दल सांगत असताना सांगतात परनिंदा सम अगनगिरीचा. म्हणजे परनिंदा म्हणजे दुसऱ्याची निंदा करण्यासारखं दुसरं तिसरं पाप नाही. म्हणजे तुम्ही आम्ही याची त्याची निंदा करतो म्हणजे तुम्ही आम्ही काय करतोय, त्याची हिंसाच करतोय. तिसरा उपघटक आहे तो म्हणजे सत्य. तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर सत्य बोलत नसो तर महाराज सांगतात आपण धर्माने वागत नाही. जर आमच्याकडे सत्य शिल्लक असेल तर महाराज सांगतात तुम्हा आम्हाला सगळ्या विश्वाची संपत्ती प्राप्त होऊ शकते जर आमच्याकडे सत्य असेल तर. पण तुम्ही आम्ही सत्य बोलत, खरं सांगा बोलता. रेशन कार्डवर समजा साखर आली आहे, डाळ आली आहे, तेल पिशवी आली आहे आणि सांगितलंय 100च किट आहेत. शेजारणीला सांगतो का आपण कपडे धुवायला जाऊन आल्यावर धुवू, पण आधी काय करू, का किट किती आहे भेटले नाही तर. म्हणजे तुम्ही आम्ही त्यावेळेस शेजारणीला मैत्रीण किती जीवातली असेल तरी सांगत नाही का. कारण महाराज सांगतात तिथं गेल्यानंतर तुम्हा आम्हाला सांगता येत नाही. महाराज सांगतात मग इथं गेल्यानंतर आपण तिला सांगत नाही का, कारण आपण सत्य बोलत नाही. पण महाराज सांगतात धर्माचं पालन करणं म्हणजे या मुखामधून सत्य बोलणं आहे. सत्यासारखा दुसरा धर्म नाही. मग सत्य का गरजेचे बघा. सत्य एक ना पुराणामध्ये कथा सांगितली जाते की धर्मवर्म नावाचा एक राजा होता आणि तो राजा नेहमी काय करायचा, सत्य बोलायचा. सत्य बोलत असल्या कारणाने त्याची संपूर्ण पंचक्रोशीमध्ये त्याच्या राज्यामध्ये त्याचं नाव होतं. कारण तो नेहमी कसा वागायचा, सत्याने वागायचा. म्हणून त्याचं नाव धर्मवर्मा बाजूला राहून त्याला सगळेजण सत्यवर्मा म्हणून ओळखू लागले. एखाद्याच्या वर्तनावरून सुद्धा त्याला नाव
पडतं. त्याचं नाव धर्मवर्म, पण त्याचं सत्याने वागणं, सत्याचं आचरण याच्यामुळं त्याला नाव पडलं सत्यवर्मा. असा सत्यवर्मा राजा आपल्या राज्यामध्ये सत्याने राज करत असता एक दिवस काय झालं, त्या राजाच्या समोर एक दिवशी एक सुंदर स्त्री प्रकट झाली आणि ती सुंदर स्त्री सांगते, राजा मी आता निरोप घेते, मला तुझी आज्ञा दे. त्यावेळेस सांगितलं, बाई जायची तू निघून जा, पण तुझी ओळख तरी करून दे. त्यावेळेस त्या सुंदर स्त्रीने सांगितलं, राजा या देहाला लक्ष्मी म्हणतात आणि लक्ष्मी एका ठिकाणी शांत बसू शकत नाही. लक्ष्मी चंचल आहे, मी एका ठिकाणी जास्त काळ टिकू शकत नाही, मला आता तुझ्या राज्यामधून जायचंय. राजाने सांगितले, काही हरकत नाही. तिचं चांगलं मानापानाने काय केलं, तिची पाठवणी केली. काही दिवस 4-6 महिने गेल्यानंतर पुन्हा राजासमोर एक दिव्य पुरुष प्रकट झाला. दिव्य पुरुष समोर आला आणि राजाला सांगितलं, राजा या देहाला यश म्हणतात, जिथे लक्ष्मी नाही तिथे मी सुद्धा थांबत नाही. राजाने त्यालाही अडवलं नाही, त्यालाही मानासन्मानाने पाठवून दिलं. काही दिवस राज्य केल्यानंतर पुन्हा एक रूपवान स्त्री राजासमोर प्रकट झाली आणि राजाला सांगितलं, राजा या देहाला कीर्ती म्हणतात, जिथे यश नाही, जिथे लक्ष्मी नाही तिथे माझं काही कामच नाही, मला सुद्धा आज्ञा दे. राजाने तिलाही जाऊ दिलं. काही दिवस 4-6 महिने राज्य झाल्यानंतर, राजकारभार चालल्यानंतर पुन्हा राजासमोर एक दिव्य पुरुष प्रकट झाला आणि राजाला सांगितलं, राजा मला सत्य म्हणतात आणि जिथे लक्ष्मी नाही, जिथे यश नाही, जिथं कीर्ती नाही तिथं आता माझं काही काम शिल्लक राहिलेलं नाही, मला सुद्धा आज्ञा दे. राजाने त्याला जाऊ दिलं नाही. राजाने त्याचा हात पकडला, त्याला सांगितलं, जन्माला आल्यापासून नवे जेव्हापासून ज्ञानी झालो, जेव्हापासून राज्यकारभार पाहायला लागलो, तेव्हापासून कधीही अनीतीने, कधीही असत्याचा मार्ग स्वीकारला नाही. माझ्या आयुष्यामध्ये असत्याला, खोट्याला कुठेही स्थान नाही. मी सत्याने वागत असल्या कारणाने मी तुला जाऊ देऊ शकत नाही. राजाने सत्याला काय केलं, टिकवून ठेवलं. 4-6 महिने गेल्यानंतर राजाकडे सत्य असल्या कारणाने, राजा सत्याने लढत राहिल्या कारणाने राजाकडे आपोआप काय झालं, राजाला यश मिळत गेलं. जसं जसं राजाला यश मिळत गेलं तशी तशी राजाची कीर्ती वाढत गेली. जसं यश मिळालं, कीर्ती वाढली, तशी गेलेल्या लक्ष्मीला सुद्धा राजाकडे परत यावं लागलं. मला सांगा, जर त्याने लक्ष्मीला थांबवलं असतं तर त्याला एवढी कीर्ती, एवढं यश त्याला मिळालं असतं का? त्याने लक्ष्मीला जाऊ दिलं, पण एका सत्याला टिकवून ठेवलं. एका सत्यामध्ये एवढी ताकद आहे की जर तुम्ही आम्ही सत्याने टिकून राहिलो, सत्याने धर्माच्या मार्गावरती चालत राहिलो, तर गेलेलं वैभवही पुन्हा मिळवण्याचं सामर्थ्य एका सत्यामध्ये. महाराज सांगतात, धर्म ना दुसरा सत्यम समान, आगम निगम पुराण बखाण. पुराण बखाण सगळ्या धर्माचे सगळे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ हेच सांगतायत की सत्यासारखा दुसरा धर्म नाही. आणि 4था उपघटक सांगितला तो म्हणजे दया. तुम्ही आम्ही इतर जीवावरती, इतर देहावरती, इतर देहाला दुःख झाल्यानंतर जर तुमचं आमचं अंतकरण पाझळत असेल तर महाराज सांगतात ती तुमच्या आमच्या मनात असलेली दुसऱ्याबद्दलची काय आहे, दया आहे. दयेने वागणं, दुसऱ्याबद्दल दया दाखवणं म्हणजे तुमचा आमचा सामान्य धर्म आहे. महाराज सांगतात बघा, झाडाची मुळं जर चांगली घट्ट बांधलेली असतील, घट्ट रोवलेली असतील तर ते झाड काय होणार आहे, भविष्य काळामध्ये चिरंत काळासाठी टिकणार आहे. पण त्याची मुळंच जर घट्ट नसतील तर ते झाड साध्या वादळ वाऱ्याने सुद्धा काय होणार आहे, पडून जाणार आहे. महाराज सांगतात धर्माचं मूळ जर काय असेल तर धर्माचं मूळ म्हणजे दया आहे. कबीरांनी सांगितलंय, दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडिये, जब तक घट में प्राण. जोपर्यंत या देहामध्ये प्राण शिल्लक आहे, जोपर्यंत या देहामध्ये जीव आहे, तोपर्यंत जर तुम्ही आम्ही दया सोडली नाही तर तुम्ही आम्ही फार मोठा धर्म करतोय, याला दुसरी शंका नाही. मग महाराज सांगतात इथून पुढे आपल्याला धर्म बघायचा आहे, पण या संसारामध्ये आल्यानंतर जर धर्म जाणणारा, धर्माचं पालन करणारा कोण असेल तर तो एकमेव भगवंत आहे. तुकोबार अभंगाच्या प्रथम चरणामध्ये वर्णन. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्मा
तू मूर्ती धर्माची 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 तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मग सोडवी दाता मग सोडवी दाता मग सोडवी दाता मग सोडवी पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती माझ्या सोडवी दातारा माझ्या सोडवी दातारा माझ्या सोडवी दातारा माझ्या सोडवी दातारा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती महाराज सांगतात मग या जगामध्ये धर्म जाणणारा कोण असेल धर्म संस्थापक जर कोण असेल तर तो साक्षात भगवंताची मूर्ती आहे. या मूर्तीचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर समोर असणारी या मंदिरामध्ये असणारी भगवंताच्या मूर्तीचं जर वर्णन करायचं झालं तर ती धर्माने वागणारी धर्माचं आचरण असणारी धर्माची रक्षण करणारी मूर्ती कशी आहे हो? अहो मी सांगायची काय गरज आहे, तुम्ही तर रोजच येत असाल ना, येता ना, मग ती मूर्ती कशी आहे हो? एका हातात त्या मूर्तीच्या मोबाईल आहे, एका हातामध्ये लॅपटॉप आहे, एका हातामध्ये, बरोबर ना, मग कशी आहे? एका हातामध्ये दोरी आहे, एका हातामध्ये पट्टी आहे, एका हातामध्ये कमंडळ आहे आणि एका हातामध्ये ग्रंथ आहे. का? कारण धर्माचं रक्षण करण्यासाठी ती जी मूर्ती आहे ती भगवंताची मूर्ती स्थापन केलेली, ती कशी आहे? धर्माने वागणारी, धर्माचं आचरण करणारी, नव्हे तर दुसऱ्याला धर्माची जाणीव करून धर्माने वागवून घेणारी जर कोण असेल तर दुसरा तिसरा तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस नसेल, तो साक्षात भगवंत आहे. मग महाराज तुम्ही आम्ही विचार करत असताना आपण काय पाहत होतो? या सगळ्यांमध्ये तुम्हीच जास्त बोलता, तुम्हीच बोला. आपण काय बघत होतो? धर्म बघत होतो. आपण पहिला घटक पाहिला कुठला? धर्माचे 4 प्रकार सांगितले होते, बरोबर की नाही? सामान्य धर्म, विशेष धर्म, परधर्म आणि परमधर्म. आपण एकातले 4 उपघटक पाहिले. कुठल्या? सामान्य धर्माचा आपण विचार करत होतो. सामान्य धर्म म्हणजे काय? चांगलं आचरण, सत्याने वागणं, अहिंसेने वागणं आणि दुसऱ्याबद्दल दया दाखवणं, हा काय आहे? सामान्य धर्म आहे. माऊली याच्या पुढे जाऊन सांगतात की विशेष धर्म म्हणजे काय? या जगामध्ये हे सगळं काय आहे? तुमचं आमचं आचरण कसं असावं, तुम्ही आम्ही कसं वागावं, तुम्ही आम्ही
कोणाबद्दल किती प्रेम दाखवावं हे सगळं काय आहे सामान्य धर्म आहे. पण या जगामध्ये विशेष धर्म जर काही असेल तर ते महाराज सांगतात स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती. या जगामध्ये जर विशेष धर्म काही असेल तर स्वामीचं काम करणं हा पत्नीचा. तुम्ही बोलतच नाही ते. स्वामीचं काम करणं हे आपलं विशेष धर्म आहे. आई वडिलांचं वचन पाळणं हे आपला विशेष धर्म आहे. गुरुची भक्ती करणं हे आपला विशेष धर्म आहे. आणि पतीची सेवा करणं हे सुद्धा आपलं विशेष धर्म आहे. माऊली सांगतात बघा जगद्गुरु तुकोबराय सांगतात विशेष धर्मामध्ये स्वामी काज गुरु भक्ती. स्वामीचं काम म्हणजे इथं आल्यानंतर स्वामी कोण आहे व स्वामी कोण आहे. पंगत वाढली होती ना. स्वामी कोण आहे. आपला नवरा आपला मालक म्हणजे आपला स्वामी आहे का नाही. मग कोण आहे. तुम्ही आम्ही ज्या एकाच्या आधिपत्याखाली राहतोय तो एक असणारा भगवंत म्हणजे काय तुमच्या आमच्या जीवाचा स्वामी आहे की नाही. महाराज सांगतात ज्या एकाच्या आधाराने तुम्ही आम्ही राहतोय तो आपला कोण आहे स्वामी आहे. मग तो एक असणारा बघा तुम्ही आम्ही संसारामध्ये शून्य त्याची किंमत किती आहे हो. गणित विषयच नव्हता तुम्हाला. शून्याचं महत्व किती आहे. शून्याची किंमत किती आहे. शून्याची किंमत किती आहे. शून्यच आहे. शून्याला काही किंमत आहे काहीच किंमत नाही. म्हणजे तुम्ही आम्ही संसारात तुमचं आमचं येणं म्हणजे एक प्रकारचं शून्य आहे. पण या शून्यामध्ये जर तुम्ही आम्ही या शून्याच्या पुढे एक अंक ठेवला शून्यच किंमत राहिली. मग किती झाली. कोणामुळे शून्यामुळे की त्या एकामुळे. अजिबात नाही. पुढे लावणाऱ्या एकामुळे. संसारामध्ये तुम्ही आम्ही म्हणजे शून्य. तुमची आमची किंमत शून्य आहे. जोपर्यंत या शून्यामध्ये हा देह म्हणजे एक प्रकारचं काय आहे शून्य आहे. या शून्याची किंमत काहीच नाही. जोपर्यंत इथे एक असणारा राम म्हणजे एक असणारा भगवंत. आत्माराम माहिती आहे ना. पडवळकर घोसाळकर नाही. मग कोणी आहे का. आत्माराम म्हणजे कोण आपल्या हृदयातला. त्याला आत्माराम का म्हटलंय कारण मौलीने सांगितलंय तो आत्म्याच्या मध्ये आहे म्हणून तो कोण आहे. तैसा हृदया माझी रामो असता सर्व सुखाचा रामो का भ्रांतासी कामो. विषयावरी मौली सांगतात या आत्म्यामध्ये आहे म्हणून तो कोण आहे आत्माराम आहे. या देहाची किंमत मुळात किती आहे शून्य आहे. इथं आत्माराम जोपर्यंत आहे म्हणजे जिथपर्यंत जोपर्यंत इथं एक अंक जिवंत आहे जोपर्यंत हा सूत्र चालवतोय तोपर्यंत या शून्याची किंमत 10 आहे. महाराज सांगतात राम नाम को अंक है सब साधन है सोन अंक गए कुछ हात नहीं अंक रहे 10 गुण. जर हा आत्मा जिवंत असेल इथला राम जिवंत असेल तर या शून्याची किंमत 10 पट आहे. पण या शून्यामधून जर एक निघून गेला याची किंमत पुन्हा शून्यच आहे. तुकोबरे सांगतात एके दाविले 10 फाटा पहा पुसोणी. 10 अंक डोळ्यासमोर आणा. मराठीतला एक आकडा कसा आहे हो वरती शून्य आहे आणि त्या शून्याचा पाय खाली ओढलेला आहे. तुकोबराय सांगतात जर तो खाली ओढलेला पाय पुसून टाकला तर पुन्हा त्याची किंमत कशी होणार आहे शून्यच होणार आहे. तुकोबराय सांगतात एके दाविले 10 एकाने 10 दाखवून दिलेत त्या एकाने हे 10 दाखवून दिलेत. या 10ची किंमत वाढवली आहे कुणामुळे शून्यामुळे नाही त्या एका भगवंतामुळे. बघा तुम्ही आम्ही जण इथं 100 जण असो 200 जण असो म्हणजे 100 जणांमध्ये 200 जणांमध्ये 200 भगवंत इथं उपस्थित आहेत का नाही आहे. अहो सर्वांमध्ये भगवंत कसा आहे एकच आहे. जरी 200 देह असले तरी आतमध्ये असणारा भगवंत सर्वा घटी राम देहा देही एक. सर्वांच्या देहामध्ये भगवंत कसा आहे
एकच आहे. म्हणजे तुमच्या आमच्या संसारामध्ये, या जगामध्ये ज्या एकामुळे तुमची आमची किंमत वाढते, तो एक म्हणजे तुमचा आमचा स्वामी आहे. मग त्या स्वामीचं काम करणं म्हणजे आपण धर्माचं पालन करणं आहे. त्या स्वामीचं काम करणं म्हणजे काय आहे? धर्म आहे. पुढे महाराज सांगतात, स्वामी काच गुरु भक्ती, गुरुची भक्ती करणं म्हणजे काय आहे? इथं असणारा धर्म आहे. मग गुरुची भक्ती आम्ही म्हणू, आम्ही एवढे शिकलोय, आमच्याकडं विविध पदवी आहेत, आम्ही डॉक्टर आहोत, इंजिनियर आहोत, कोण वकील आहे, कोण अमुक असेल, कोण तमुक असेल, आमच्याकडे एवढ्या पदव्या असताना आम्ही का दुसऱ्याला गुरु करून घ्यायचं? जगाचा मालकाने सुद्धा काय केलं हो? गुरु केलं. बघा तुम्ही होडीमध्ये पुरण ऐका, तुम्ही जर होडीमध्ये बसलाय, होडीमध्ये सगळेजण, तुमची मम्मी आहे, तुमचे पप्पा आहे, तुमची दीदी आहे, तुमचा दादा आहे, सगळेजण बसले, पण होडी चालवणार नसेल तर होडी चालणारी आहे का? का? तुला नाही चालवता येणार. गाडीत आम्ही बसलोय, सगळेजण बसलेत, गाडी पण महागातली आहे, पण जोपर्यंत तिथं ड्रायव्हर येत नाही, ड्रायव्हर ती गाडी चालू करत नाही, तोपर्यंत ती गाडी कितीही महागातली असली तरी जागची हलू शकत नाही. तसं तुमचं आमचं ही जीवनरूपी गाडी, ही जीवनरूपी नौका चालवण्यासाठी एका नावाड्याची, एका ड्रायव्हरची गरज आहे. तो ड्रायव्हर म्हणजे साक्षात भगवंत आहे. आम्ही कितीही जण इथं आलो आणि तो एक भगवंताने जर तुमच्या आमच्यावरचा कृपेचा हात काढला, आम्ही काहीही करू शकत नाही. नाव तारी हे साचार, माझी बैसले थोर थोर, परी तारिके विण परिपार, समर्थ नर न पावती. त्या होडीमध्ये किती प्रतिष्ठित व्यक्ती बसू द्याल, ती होडी हलणारी नाही जोपर्यंत तिथं नावाडी येत नाही. मग आपल्याला खरंच नावाड्याची म्हणजे खरंच गुरुची गरज आहे का? अरे नक्कीच तुम्हाला गुरुची गरज आहे. जर जगाच्या मालकाला गुरु करावा लागत असेल तर आम्ही तर सर्वसामान्य. इथं आल्यानंतर रामाने गुरु केला, कृष्णाने गुरु केला, नवे नवे सगळ्या देवाच्या अवतारांनी सुद्धा काय केले? गुरु केले. आम्ही तर सर्वसामान्य. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपणी, परब्रह्म दाखविले. कृष्णाला इथे गुरु करावा लागला, रामाला इथे करावा लागला. जगाच्या मालकाला जर इथे गुरुची गरज असेल तर आम्ही तर त्याचा एक अंश आहोत. मग गुरुचे सुद्धा प्रकार आहेत, गुरु, श्रीगुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. गुरु म्हणजे कोण? जो आपल्याला चांगलं काहीतरी शिकवतो, नवे नवे ज्याच्याकडून आपल्याला चांगलं काहीतरी घेता येतं, तो म्हणजे कोण आहे? गुरु आहे. माऊली सांगतात, जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो म्या गुरु केला जाण, गुरु सियाले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. आम्ही जर प्रत्येक एका व्यक्तीकडून चांगली काहीतरी गोष्ट घेतली तर तुमचं आमचं अख्खं संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जग काय होणार आहे? गुरु होणार. प्रत्येक माणसाकडून जर इथं बसलेल्या ठरवलं, प्रत्येक एका व्यक्तीकडून एक चांगला गुण घ्यायचा म्हणजे इथं उपस्थित असणारे सगळेच आपले काय होणार आहेत? गुरु होणार आहेत. ते गुरु आहेत. सद्गुरु कोणाला म्हणावं तर या वस्तूला म्हणजे या देहाला जो सच्चिदानंद रूप असणाऱ्या भगवंताची, जो चिरंतकाळ, जो अविनाशी स्वरूप असणारा भगवंत आहे, त्या भगवंताची जो प्राप्ती करून देतो तो म्हणजे कोण आहे? सद्गुरु आहे. महाराज सांगतात, जो शब्द परणी शांत, शिष्य प्रबोधनी समर्थ, तोची सद्गुरु येथ जाण निश्चित उद्धव. जो आपल्या भक्ताच्या किंवा आपल्या शिष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो, त्याला अडचणीतून बाजूला करू शकतो, त्याच्यावरचं संकट निवारण करू शकतो, जो नवे तर जो ब्रह्माची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती करून देतो, तो म्हणजे कोण आहे? सद्गुरु आहे. पुढचा प्रकार सांगितला की श्रीगुरु. श्रीगुरु म्हणजे काय? श्रीगुरु कोणाला पदवी मिळाली? श्रीगुरु ही जगाच्या पाठीवर पदवी कोणाला मिळाली? ज्ञानोबरायांना मिळाली. एका जनार्दनी पूर्वपुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर. म्हणजे श्रीगुरु म्हणजे कोण आहेत? इथं असणारी संत मंडळी काय आहेत? श्रीगुरु आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे सद्गुरु म्हणजे श्रीगुरु आहेत. आणि जगातला शेवटचा गुरुचा प्रकार सांगितला तो म्हणजे जगद्गुरु. जगद्गुरु किती जणांकडे पदवी आहे हो? इथं बसलेल्या सगळ्यांकडे आहे ना?
जगद्गुरु पदवी जगाच्या पाठीवर तिघा जणांकडेच आहे. श्रीकृष्ण भगवान, शंकराचार्य आणि तिसरे म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो निया संप्रदाय सकळांचा येतो निया संप्रदाय सकळांचा येतो निया संप्रदाय सकळांचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो निया संप्रदाय सकळांचा येतो अवतार नामयाचा अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येतो निया संप्रदाय मला सांगते जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी तिघांनाच मिळाली. शंकराचार्य, श्रीकृष्ण भगवान आणि तिसरे आणि शेवटचे म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय हे काय जगद्गुरु आहेत. त्यानंतर सांगितलं की आपल्याला त्या गुरुची भक्ती करायची आहे. मग ती भक्ती करत असताना त्या गुरुचा शिष्य कसा असावा, त्या शिष्याचा गुरु कसा असावा, तर महाराज सांगतात, अरे गुरु तो ऐसा चाहिए शिष्य को सब कुछ दे. शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. गुरु तो ऐसा चाहिए शिष्य से कुछ ना ले. अरे गुरु असा असावा की त्याने शिष्याला सगळं काही दिलं पाहिजे, पण शिष्याकडून काहीही न घेता जो काहीतरी शिष्याला देतो ते म्हणजे काय आहे, इथं गुरु आहेत. मग महाराज सांगतात अशा गुरुची तुम्हाला भक्ती करायची आहे. मग ती भक्ती कशी असली पाहिजे, निरपेक्ष भक्ती असली पाहिजे. कारण बघा माणूस कितीही सुंदर असू द्या, मला सांगा इकडे लग्नाची मुलं आहेत का, नाही आहेत, सगळ्यांची झाले बरीच आहेत. मग मला सांगा एखादी सुंदर गोरी कोणती मुलगी असेल तर तुम्ही तिच्याशी लग्न कराल, जी शिल्लक आहेत त्यांनी सांगा. सुंदर मुलगी आहे, गोरी आहे, चिकनी आहे, दिसायला एक नंबर म्हणाल तर काय सांगावं, पण तिला नाकच नाही. कारण देह किती जरी सुंदर असला तरी त्याला काय असणं गरजेचं आहे, नाक असणं गरजेचं आहे. तसं जसं व्यवहारामध्ये या शरीराला नाक गरजेचं आहे, तसं परमार्थामध्ये निरपेक्षा गरजेची आहे. म्हणजे अपेक्षा विरहित केली जाणारा परमार्थ म्हणजे काय आहे, परमार्थामध्ये निरपेक्षता म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जो परमार्थ केला जातो तो परमार्थ खऱ्या अर्थाने सफळ होतो. कारण महाराज सांगतात जसं देहासाठी नाक गरजेचं आहे तसं संप्रदायाचं परमार्थाचं नाक म्हणजे निरपेक्षता आहे. निरपेक्षता तेची नासिक. महाराज सांगतात निरपेक्षता हेच काय आहे, परमार्थाचं नाक आहे. निरपेक्षता तेची नासिक. महाराज सांगतात निरपेक्षता म्हणजे परमार्थाचं नाक आहे. ते विण निर्नासिक सुख कैस सापेक्ष. मला सांगतात ते विण निर्नाशिक म्हणजे जर ती अपेक्षा नसेल, निरपेक्षता नसेल तर महाराज सांगतात परमार्थामध्ये सुख प्राप्त होत नाही. म्हणजे या संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर तुम्हाला भगवंताच्या प्राप्तीची गरज आहे. महाराज सांगतात इथं आल्यानंतर तुम्हाला निरपेक्षपणे गुरुची भक्ती करणं गरजेचं आहे. नव्हे तर तो आपला धर्म आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगतात आई वडिलांचं वचनाचं पालन करणे म्हणजे तुमचा आमचा सगळ्यात महत्वाचा धर्म आहे. रामाला एकट्याला वनवास होता, पण 14 वर्ष त्याच्याबरोबर लक्ष्मण गेले, 14 वर्ष त्यांच्याबरोबर सीता माता गेल्या. कशासाठी, का तर पतीची सेवा करता यावी म्हणून, आई वडिलांचं वचन पाळावं म्हणून जगाच्या मालकाला वनवासात जावं लागलं. का, आई वडिलांच्या वचनाचं पालन करून धर्माचं पालन करण्यासाठी जगाचा बाप वनवासात गेला. नंतर महाराज
महाराज सांगतात की इथं आल्यानंतर विशेष धर्माचा चौथा प्रकार सांगितला, तो म्हणजे पतीची सेवा करणं. हा पत्नीचा काय आहे? अहो, पतीची सेवा करणं हा आपला काय आहे? धर्म आहे. नुसतं सेवा करतो, पण महाराज सांगतात ती सेवा, त्या पतीची सेवा करणं म्हणजे तुमचा आमचा धर्म आहे. फक्त पतीची सेवा पत्नीनेच करावी असा भाग आहे का? पतीने सुद्धा पत्नीची सेवा करता आली पाहिजे. नव्हे तर महाराज सांगतात बघा, या पत्नीमध्ये, या संसारामध्ये पत्नीचे 7 प्रकार सांगितले जातात. व्यभिचारी पत्नी, कर्कशा पत्नी, धर्मपत्नी, अर्थपत्नी, मोक्षपत्नी, सेवा पत्नी, हे पत्नीचे काय आहेत? प्रकार आहेत. व्यभिचारी पत्नी म्हणजे काय? जी फक्त आपण पतिव्रता असल्याचं दाखवते, मूळतः ज्याचं वर्तन तसं नाही, जे अधर्माने वागते, अनीतीने वागते, ती पत्नी म्हणजे काय आहे? व्यभिचारी पत्नी आहे. कर्कशा पत्नी म्हणजे जी सतत कटकट करते, बडबड करते, ती कोण आहे? शोधताय की काय? आपली पत्नी कुठल्या वर्गात बसते ती बघा. कर्कशा पत्नी म्हणजे कोण? जी सतत कटकट करते, बडबड करते, ती कोण आहे? कर्कशा पत्नी आहे. मग तुम्हाला कटकट करणारी पत्नी चालेल का? नाही. आता नाही सांगून कोणाला सांगताय? कर्कशा पत्नी, अहो तुकोबरायांना सुद्धा कटकट करणारीच पत्नी मिळाली, पण त्यांनी देवाचे आभार मानले. बरे झाले देवा, बैल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये. भगवंता, बरं झाला की मला तू कर्कशा बडबड करणारी बायको दिलीस ना भगवंता, फार फार तुझे आभार. कारण कटकट करणारी बायको दिल्यामुळं माझं चित्त, माझं मन संसारात रमत नाही, तुझ्या परमार्थात लागतं. म्हणून तुकोबराय भगवंताला धन्यवाद देतात. म्हणजे सतत कटकट लावते ती कोण आहे? बोला, ती कोण आहे? कर्कशा पत्नी. पुढे सांगितलं धर्मपत्नी, जिच्या सोबत तुम्ही आम्ही अग्निनारायणाच्या साक्षीने, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने जिच्या सोबत तुम्ही आम्ही विवाह केला, ती कोण आहे? आपली धर्मपती आहे. वाचस्पती ब्राह्मणांचा जर विचार करायचा झाला तर वाचस्पती ब्राह्मणांचं एका स्त्रीशी लग्न झालं. लग्न झाल्यानंतर ती त्यांची धर्मपत्नी झाली. धर्मपत्नी झाल्यानंतर 36 वर्ष आपल्याकडे काय केलं जातं? लग्न झाल्यानंतर काय निघते? ह्यांची निघाली, तुमची नाही निघाली. लग्न झाल्यानंतर काय निघते? वरात निघते. त्यांची सुद्धा वरात निघाली. वरात निघाल्यानंतर नवरा नवरी घरात गेला, मित्र परिवार घरी गेला, सगळे जिकडं तिकडं गेल्यानंतर यांनी काय केलं माहिती आहे? या वाचस्पती ब्राह्मणांनी एक आपला ग्रंथ, जे लिखाणाचं काम होतं, ते काम हाती घेतलं. काम हाती घेतल्यानंतर ते काम इतक्या जोखमीने करायला लागले, 36 वर्ष आपलं लग्न झालंय याची सुद्धा त्यांना आठवण नाही. किती वर्ष? 36 वर्ष आपलं लग्न झालंय, आपल्या घरामधले आपली बायको आहे याचं सुद्धा भान नाही. म्हणजे ती सुद्धा पत्नीच आहे. पण महाराज सांगतात एक दिवशी सिंहावलोकन करताना, म्हणजे ग्रंथाची सांगता करता करता दिवा विझणार एवढ्यात कोणीतरी स्त्री समोर येते. स्त्री येते आणि दिव्यामध्ये दिव्यामध्ये काय करते? तेल वाढवते. दिवा काय करते? पुन्हा प्रज्वलित करते. तेव्हा लक्षात येतं की आपल्या घरामध्ये कोणीतरी स्त्री राहते. त्यावेळेस तिला विचारलं, तुम्ही कोण आहात? तेव्हा ती सांगते, 36 वर्षापूर्वी देवा ब्राह्मणाच्या साक्षीने जिच्याशी तुम्ही लग्न केलात ना, ती तुमची धर्मपत्नी मी आहे. 36 वर्ष नवऱ्याला बायको माहीत नाही. मग त्यावेळेस अरे 36 वर्ष हिने आपल्या आयुष्याची आपल्यासाठी खर्च केली, म्हणून त्यांनी स्वतःच्या 36 वर्षाच्या लिखाणाला आपल्या पत्नीचं नाव दिलं. त्या वाचस्पती ब्राह्मणांच्या त्या ग्रंथाचं नाव म्हणजे काय? भामिनी. जो व्याकरणासाठी जो ग्रंथ प्रसिद्ध आहे, तो भामिनी नावाचा ग्रंथ यांनी धर्मपत्नीची जाणीव करून दिली. पुढे महाराज सांगतात मोक्षपत्नी. पत्नी रत्नावली आणि तुलसीदासांचा विचार केला तर तुळशीदास मुळातच रामाचं भजन करणारे नव्हते, पण पत्नी रत्नावलीने भगवंताच्या प्राप्तीचा उपदेश केल्यानंतर भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवंताच्या नामस्मरणात गुंतले. म्हणजे मोक्षाला नेणारी सुद्धा कोण आहे? पत्नी आहे. ती पत्नी कोण? मोक्षपत्नी. पुढे सांगितलं सेवा पत्नी. सेवा पत्नी म्हणजे काय? वनवास कोणाला होता?
रामाला होता, पण राम एकटे जात आहेत. सीता गेली का हो? नाही, सीता सुद्धा गेले. मुळात पहिल्यापासूनच राजभोग उपभोगलाय, तरी सुद्धा पतीला वनवास आहे म्हणून स्वतः सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगते. ती सुद्धा राजवाड्यात राहत नाही का? आपण जर इथे राहिलो, राम जर वनवासात गेले तर 14 वर्ष आपल्याला त्यांची सेवा करता येणार नाही. आपण सेवेला मुकू म्हणून ती पत्नी सुद्धा काय करते, आपल्या पतीसोबत वनवासाला जाते. ती सुद्धा पत्नीचाच प्रकार आहे, पण ती पत्नी कशी आहे? सेवा पत्नी आहे. केवळ स्त्री नव्हे सीता, हे निज भक्त जाण तत्वता, सांडोनी राजभोग समजता, सेवेच्या निज स्वार्था वना आली. फक्त पतीची सेवा घडावी याच्यासाठी वनवासाला गेली. ती कोण आहे? सेवा पत्नी आहे. मग संसारात आल्यानंतर पत्नीनेच पतीची सेवा करावी हा धर्म आहे का? अजिबात नाही. जी आपली पत्नी आहे त्या पत्नीशी एक निष्ठाने राहणे म्हणजे महाराज सांगतात या संसारामधला परमधर्म आहे. तुम्हा आम्हाला इथं आल्यानंतर दुसऱ्या धर्माची भीती असली पाहिजे. म्हणजे काय? पत्नीला परपुरुषाची आणि पतीला परस्त्रीची भीती असली पाहिजे. महाराज सांगतात आपली बायको कितीही कुरूप असली, कितीही कटकट करणारी असली तरी आपल्या पत्नीमध्येच आपलं सुख आहे, आपले पत्नीमध्येच आपला धर्म आहे. माऊली सांगतात तुमची आमची पत्नी किती जरी कुरूप असली तरी तिच्याशी एकनिष्ठ राहणे हा पतीचा काय आहे? धर्म आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगून ठेवलंय, हे असो वनिता आपुली, वनिता म्हणजे बायकोचं नाव नाही, हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, परी भोगिता तेची भली, जिया परी ज्याच्या त्याच्यासाठी स्वतःची पत्नी तिच्याशी एकनिष्ठ राहणे हा त्या पुरुषाचा, हा त्या पतीचा परधर्म आहे. आणि चौथा प्रकार सांगितला तो म्हणजे परमधर्म. परमधर्म म्हणजे काय? तर साक्षात भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे तुमच्या आमच्या संसारामधला परमधर्म आहे. डावी अज्ञान जे कामुळं ते तेजोनी सकळ धर्म जात. माऊली सांगतात इथं आल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण करणं म्हणजे तुमचं आमचं परमधर्म आहे. तुकोबराय सांगतात धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. सगळं काही पाप असेल पुण्य असेल भगवंता तू धर्माची मूर्ती असल्या कारणाने तुझ्या हातात आहे आणि आम्हाला त्या परमधर्माची प्राप्ती व्हावी यासाठी करायचं आहे काय? तर परधर्म आपल्याला म्हणजे परमधर्माची प्राप्ती करून घेण्यासाठी त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. विठोबा
आमच्यासाठी जर धर्म म्हणजे काय सांगितलं असेल तर चांगलं आचरण करणं, सत्याने वागणं, दुसऱ्या जीवाची, प्राणीमात्रांची हिंसा न करणं, दया दाखवणं, आईवडिलांच्या वचनाचं पालन करणं, पतीची सेवा करणं, गुरुची भक्ती करणं आणि भगवंताची कामं करणं, भगवंताची सेवा करणं हा तुमच्या आमच्यासाठीचा धर्म सांगितलाय. मग महाराज सांगतात इथं आल्यानंतर धर्माची मूर्ती जर कोण असेल तो साक्षात भगवंत आहे. म्हणून तुकोबराय सांगतात धर्माची तो मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. भगवंता पाप असेल पुण्य असेल सगळं काही तुझ्या हातात असल्या कारणाने मला या संसाराच्या दुस्तर अशा भवसागरातून तारून नेण्यासाठी तुकोबराय विनंती करतात. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. तुकोबराय सांगतात भगवंता मला या कर्माच्या दुस्तर अशा भवसागरातून जर वाचवणारा कोण असेल तर ते भगवंता तू आहेस. मग तू एवढ्या सृष्टीचा जर भार घेतोस तर तुला माझा भार होणार आहे का? करीसी अंगीकार तरी काय माझा भार. एवढ्या सृष्टीचा पालन करता, सृष्टीचा निर्मातेस, तुला माझ्या इतभर देहाचा काही एक भार होणार नाही. मला या दुस्तर अशा चक्रापासून तू वाचव. का वाचवायचंय? अभंगाचं शेवटचं चरण. जीवीच्या जीवन जीविका जीवना
जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना जीवीच्या जीवना सोड विदा
विघ्नविनायक